कम सर्व नेत्र बंद करू, आपले हात उभारू. देवा तुला धन्यवाद, तुझी स्तुती प्रभू. अभिषेक आम्हाला प्रोटेक्शन देतं. आणि अभिषेक जो तोडतो, अभिषेक त्याला कोणी तोडू शकत नाही. तुझा अभिषेक माझ्यावर आहे. माझं ज्ञान कमकुवत होतं आणि ते तेलापुरतंच मर्यादित होतं, पण तू मला शिकवलं की तुझे शब्द पण माझ्या मस्तकावर तेलाप्रमाणे. आणि प्रभू तुझं वचन तू नेहमी माझ्या जीवनावर प्रगट करतो. आणि असं मला याचा परिचय झालाय की ज्यावेळेस एखादा संदेश येतो प्रभू, एखादं वचन येतं प्रभू, मला पूर्णपणे जाणीव होती ते माझ्या जीवावर होतं. आणि ते वचन ऐकत असताना तो अभिषेक माझ्या मस्तकावर, माझ्या अंगावर शहारे फोडतो पित्या. जसं पाणी, जसं तेल माझ्या अंगावर ओघ ओघ खाली होत येत आहे, त्याप्रमाणे तुझं वचन प्रभू. आराधने पण मी तसा अनुभव केला पित्या, प्रार्थनेत पण मी तसा अनुभव केला परमेश्वर. अनेक वेळेस पित्या, कधी प्रार्थना होत असताना मला जाणीव होत होती जणू माझ्या अंगावर काहीतरी ओतलं जाते, माझ्या अंगावर काहीतरी टाकलं जाते, त्या आराधनेत माझ्यात काहीतरी टाकलं जाते. पण आज तुम्हाला उलगडा केला, ते माझं तेल आहे, ते माझं तेल आहे तुझ्या लाईफवर, का तू मरणार नाहीस. तुला देवाद्वारे आयुष्य आहे, तू कर्ज संपणार नाही. देवाद्वारे तुला धनवंतीचे आशीर्वाद आहे. देव म्हणतो मी उकरड्यातून तुला काढल आणि अधिपतीच्या पंथीला तुला बसवल. हे तेल आहे तुझ्यासाठी वचनाचं, अभिषेकाचं. हे जाहीर कर आपल्या जीवनावर. जर तू दारिद्र्यामध्ये फसला आणि म्हणा देवा तू जर मला बाहेर काढत आहे, तर असंच काढणार नाही, अधिपतीच्या पंथीला मला बसवणार. मग कसं इन्क्रीमेंट द्यायची तुला माहिती आहे, कसं चांगला जॉबनी ब्लेस करायचं तुला माहित आहे, कसा माझा बिझनेस वाढवायचा तुला माहित आहे पित्या. जर तुझं वचन तेल म्हणून माझ्या लाईफवर आहे, तर मी कर्जामध्ये मारणार नाही, मी कर्जामध्ये राहणार नाही, माझी प्रगती होणार. आणि सैतान जे काही तुम्हाला नुकसान दाखवतोय, फेलियर दाखवते, जे काही माझ्या विरोधात कट करत असताना माझ्या कामात दाखवते, मी याला घाबरणार नाही. आता मला कळालंय, देव म्हणला का तुला काढल आणि अधिपतीच्या पंथीला बसवणार. तर देवा जर तुम्हाला उंच करायचं ठरवलंय, तर देवा मी उंचच होणार. म्हणून माझ्या विरोधात जे काही माझ्या ऑफिसमध्ये कट करत असताना असेल, जे काही माझ्या बिझनेस मध्ये प्लॅनिंग असतील लोकांचे मला पाडण्याचे, आता त्याकडे मी लक्ष लावत नाही. माझ्यावर तुझ्या वाटण्याच्या तेलाचा अभिषेक आहे आणि तो मला उन्नती देईल आणि मी देवाचा गौरव पाहणार. प्रभू माझा मॅरेज होत नाही, पण देवा तुझं तेल आता माझ्यावर आहे. आणि प्रभू कोणी मला बंधनात बांधू शकत नाही. माझे मार्ग 100% मोकळे झालेत, म्हणून मी माझ्या मनातील निराशा दूर करतो आणि म्हणतो का धन्यवाद. उत्तमातल्या उत्तम गोष्टी येऊन मला गाठतील आणि मी देवाचा गौरव पाहणार. मी लाचार होणार नाही. मी तुझा निवडलेला, मी तुझ्या वाटण्यात अभिषेक केला गेलेला आहे. माझं चांगलं होणार, माझं उत्तमातलं उत्तम होणार. मी देवाचा गौरव पाहणार. ज्यांना संतती नाहीये, तू देवाच्या अभिषेकतामध्ये, देवाने तुला वचन दिलंय का सारेला ब्लेस केलं, हन्नेला ब्लेस केलं. हे वचन तेल आहे तुझ्या लाईफवर. या तेलावरचं जू तुटणार आणि तू फलवंत होशील. तू एकाची अपेक्षा बाळगतो, पण देवा तुला 2 देईल आणि तू देवाचा गौरव पाहणार. घराच्या नाकर्तेपणा पाहू नको. देवाचं वचन आहे, देव शांती देणारा परमेश्वर आहे आणि तो तुझ्या कुटुंबात शांती बहाल करल. सैतानाचा प्लॅन आहे का विभक्तपणा, ऐक्य तोडावं, निराशा पेरावी, भांडण पेरावं, एकमेकांचे विचार एकमेकांना पटू नये. पण देवाचा अभिषेक असल्यामुळं तुझा परिवार तुटणार नाही, तुझा परिवार जोडला जाईल, तुझा परिवार टिकून राहील, त्याच्यातलं प्रेम वाढणार, दैवीरित्या तुमच्यातलं ऐक्य येईल आणि तुम्ही देवाचा गौरव पाहणार. म्हणा प्रभू येशू, मी चिंता करणार नाही. जे मला दाखवण्यात येतं, जे माझ्या कानावर पडतंय किंवा जे माहिती माझ्याकडे आहे, त्याद्वारे जी काही निराशा किंवा भीती किंवा तर्क वितर्क माझ्यामध्ये उत्पन्न केले जातात, त्याला मी बळी पडणार नाही. तुझा अभिषेक माझ्यावर आहे. तुझ्या अभिषेकाद्वारे माझ्यावर कव्हरिंग आहे. माझा नाश होणार नाही. मी विजय पावणार. मी शाऊल नाहीये का तुझा अभिषेक विसरावा. मी दावीद आहे. मला माहित आहे का तू काय आहे आणि तुझ्यामध्ये मी काय आहे. मी अविश्वास ठेवतो. तू मला अभिषेक दिलाय आणि त्याद्वारे मी आशीर्वाद होणार. जे काही अवतीभोवती आहे हे राहणार नाही. प्रत्येक गोष्ट बदलणार. माझ्या कुटुंबातलं वातावरण चेंज होईल.
माझ्या जीवनामधलं वातावरण चेंज होईल. माझ्या घरचं वातावरण चेंज होईल. जे काही बंधन आहेत व्यसनाचे, जे बंधन आहे जे काही बंधन आहेत व्यभिचाराचे, ते विचार ते राहणार नाही. ते राहणार नाही. अभिषेक जू तोडतो. अभिषेक झुक कमॉन, अभिषेक जू तोडतो. अभिषेक झुक आणि मला माहित आहे आणि मला माहित का आहे माझ्या डोक्याला, आणि माझ्या डोक्याला माझ्या जीवनाला माझ्या जीवनाला तुझं वाटण्याचं तेल आहे. तुझ्या वचनाचं तेल आहे. आमेन.